रुंदी 4.5 इंच आहे आपली. काटकोन सरळ येण्यासाठी इकडेही 4.5चा मार्क केला तरी चालतो. इथून सरळ रेषा आखायची. ठीक आहे. आता याचा हाफ करायचा आपल्याला 4.5चा हाफ जो काही किंवा टेप फोल्ड करा डायरेक्ट. ज्यांना करता येत नाहीत कॅल्क्युलेशन त्यांच्यासाठी हे डायरेक्ट असं करायचं. कॅल्क्युलेशन करायला येत नाही त्यांना सांगतो. ज्यांना येतात त्यांनी करायचे. हा राऊंड ठीक आहे. आणि इथे 1 इंच वर हा क्रॉस गळा फोल्डच्या बाजूला वर घेतलाय बरं का, इकडे नाही घेतलेला. हा बेस झाला आपला 1 नंबर. तर डोक्याची पट्टी मी इथं वरच आखते. घडीची बाजू आहे ना, तर असं 6 इंच आहे आपलं. उंची 6 इंच आली ना आपली 12च्या निम्मे. आणि अशी रुंदी 4च राहणार आहे. म्हणजे उंची तुमची कितीही वाढू दे, रुंदी 4च ठेवतो आपण. रुंदीत काही बदलणार नाहीये. ती पट्टी 2 इंचीची तयार होणार आहे शिवल्यानंतर. ठीक आहे. ही झाली पट्टी. आणि जी आपल्याला खाली लावायची ती एवढी मोठी तरी पट्टी पाहिजे आपल्याला. याला जी गळपट्टी लावणार आहे आपण, बघू कात्री. बॅक फ्रंट दोन्ही सेमच काढायचं ना. त्याला बॅक फ्रंट नाही. याला कशाला बॅक फ्रंट पाहिजे, ते गोल होणार आहे. ते बॅक फ्रंट त्या याला आहे रॅबिट कॅपला सांगितलं. 2 तुकडे निघणार ना मॅडम सेम असे? नाही, एकच. 2 कसे काय ते? हे याला चुन्या पाडणार. या पट्टीच्या मापाचं रेडी करायचं. याला गोल गोल चुन्या टाकून सगळं. ही पट्टी घेणार, या पट्टीच्या मापाच्या प्लेट करून घ्यायच्या याला. आणि हीच पट्टी फोल्ड होते परत अशी. ही 2 इंची झालं का. आणि खाली इथं बॉक्स फिट असते आणि इथं अखंड पट्टी लावणार आपण. नाडी याच्यातच बांधायला करणार आहे. याला बॅक फ्रंट नाही. हा बेस आणि 2 पट्ट्या एवढंच कटिंग आहे याचं.